नमस्कार मंडळी. क्षण दिवसाचा आवाज फक्त हर्षदाचा. 3-4 दिवसाच्या सुट्टीनंतर आज लई दिवसांनी मी कॉलेजचं आणि डिपार्टमेंटचं तोंड बघितलं होतं. लेक्चर तर सगळे व्यवस्थित झाले, पण ही संस्की नोट्स काढायचं सोडून नावं लिहित बसली होती, ते पण चालू लेक्चरमध्ये. लेक्चरला उशिरा येऊन हा आद्या मोठ्याने गाणं म्हणत होता आणि वैभ्या तर लई दिवसांनी कॉलेजला आलता. आमच्या अख्ख्या वर्गात तो एकटाच लंबाट आहे. आणि हे अनिकेत भैया VIP असल्यासारखं 2-2 फोन घेऊन बोलत होते. आम्ही आज मोरियामध्ये चहा पाण्यासाठी गेलो होतो, पण तिथं जाऊन लुडोच खेळत बसलो आणि लुडो मध्ये आय एम द फर्स्ट विनर आणि संस्की हारली होती आणि हे मोरे सर दुसऱ्या नंबरला आले होते. आज तो नवीन शर्ट घालून आला होता म्हणून जरा शायनिंग खात होता. आम्ही आज जरा शूटिंगची प्रॅक्टिस केली आणि आम्हाला ज्या गोष्टी समजत नव्हत्या त्या आम्ही सिनियर्सला विचारल्या, तेव्हा त्यांनी आम्हाला त्या व्यवस्थित पण सांगितल्या. संस्की फुंद्याचं उदाहरण देऊन समजून सांगत होती काही गोष्टी, तेव्हा फुंद्याला लय भारी वाटत होतं. आणि इथे सुरू होतं ग्रुप मधल्या कोणाकोणाबद्दल तुम्हाला काय काय वाटतंय याचं मतांतर सुरू होतं, म्हणजेच कोण कोणाच्या किती जवळ येईल काय वाटतंय ते. कारण काय योग्य मार्गदर्शन रडायला मोकळी जागा म्हणतो ना की आधीसाठी तसं आहे. सुरुवातीने काय सगळ्या गोष्टीत मला मदत केली. काय म्हणतात कधी काही म्हणजे आपला हसणे खेळण्याची जागा पण नाही का गरीब कमवण्याची जागा. बारकी असं माणूस आहे, कधी माझं काय राहिलं गेलं कुठं मला म्हणणार आहे कुठे गेलं बारकी बाहेरच्यासाठी खूप भाषेत वगैरे चांगल्या प्रकारे बोलली, पण फक्त हे सगळं ऐकून मला तर लय भारी म्हणजे एकच नंबर वाटत होतं आणि सगळे जरा जास्तच बोलत होते सगळ्यांबद्दल. त्यानंतर सोमनाथ सर म्हणजे आमचे मराठीचे शिक्षक आणि कल्चर विभागाचे सर आले होते. संस्कृती त्यांना बोलून घेतलं आणि त्यांची एक छोटीशी बाईट म्हणजे एक छोटासा शॉर्ट घेतला. तर तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना नक्कीच माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुम्ही नक्कीच आणि या शॉर्टने आम्ही प्रॅक्टिसचा एंड केला. 2 मिनिटात आम्ही लेक्चरला येतो. काय कप आम्हाला मराठीच्या लेक्चरला जायचं. लेक्चर नाही पण एक कार्यक्रम होता आणि तो कार्यक्रम ऐकायचा सोडून हे दोघ जण फॅन्ड्री पिक्चर बघत बसले होते आणि नंतर गेम पण खेळत होते. चालायचा त्रास वाचवण्यासाठी मी वैभ्याला स्टँड पर्यंत सोड बोललं, तर त्याने ज्युनियरच्या यश निंबाळकरला मला स्टँड पर्यंत सोडायला सांगितलं. तिथून मी रिक्षाने घरी आली. चलो गाईज, बाय बाय. आणि पुढे नक्कीच एक म्हातारीचा व्हिडिओ येणार. काय केलंय तू? हाय ग म्हातारी.